नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आता प्रत्येक गृहिणीच्या आयुष्यामध्ये घडणारी एक गोष्ट म्हणजे तुमच्यावर मी शेअर करते. काही नाही, मी तुमची मैत्रीण म्हणूनच आज तुमच्यावर बोलते. मी एक गृहिणीच आहे बरं का. आता आपण गृहिणी काय विचार करतो? आपण काय रोज घरातच असतोय. आपण कुठे मीटिंगला जातोय? आपण कुठं किटी पार्टी करतोय? आणि आपण कुठं रोज-रोज बाहेर फिरायला जातोय. मग तीच आपली जुनी पुराणी कपडे आणि घरात कुठे चांगले कपडे घालून काम करण्याची सोय असते. धुणं, भांडी, स्वयंपाक हेच तर आपल्याला रोज काम आहे. म्हणजे छान असं व्यवस्थित छान वेणी घालून, स्वच्छ कपडे घालून, स्वच्छ तर आपण घालतोच धुतलेले कपडे पण छान इस्त्री केलेले कपडे, नाहीतर छान अशी ज्वेलरी वगैरे घालून, मस्त तयार होऊन सुंदर असं स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी तयार झाले आहोत का? आरशासमोर उभं राहिले की असं वाटतं, अरे काय रोज तीच तीच कामं. रोज कोण बघणार आहे आपल्याला नवरा, सासू-सासरे हेच बघणार आहेत आणि त्यांना आपल्यामध्ये झालेले चेंजेस कुठे आवडणार आहेत? म्हणतील की बघा घरामध्ये आहे तरी हिचा मेकअपला आणि नटापटालाच हिला टाईम पुरत नाही. पण खरं सांगू का, आपण थोडा तरी आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे. आयुष्य किती आहे ते आपल्याला माहीत नाही आहे. पण येईल हा दिवस एकदम आनंदाने, एन्जॉयमेंटने आपण सेलिब्रेट केला पाहिजे. कारण म्हणतात ना, ये जिंदगी ना दोबारा. त्यामुळे प्रत्येक क्षण एकदम आनंदात जगा, स्वतःसाठी जगा, कोणाचाही विचार न करता जगा. माणसं काय चांगलं केलं तरी नावं ठेवणार आणि वाईट केले तरी नावं ठेवणार. दुर्लक्ष ह्या माणसासाठी एकच मंत्र लक्ष द्यायचं, ओम दुर्लक्षाय नमः आणि मस्त आपल्या दिवसाची सुरुवात करायची.